नमस्कार. श्री स्वामी समर्थ. हिंदूंचं नवीन वर्ष म्हणजेच गुढीपाडव्याचा सण. महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या दिवशी घरोघरी विजयाची गुढी उभारण्यात येते. इंग्रजी कॅलेंडरनुसार 1 जानेवारीला नवीन वर्ष सुरू होतं, तर मराठी कॅलेंडरनुसार चैत्र महिन्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होते. नवीन वर्षातील हा पहिला सण अतिशय शुभ मानला जातो. ढोल ताशांच्या मिरवणुका, मराठमोळा थाट, रांगोळी, गोडाधोडाचा नैवेद्य आणि घरोघरी विजयाची गुढी असा महाराष्ट्रात मोठा जल्लोष असतो. असा हा गुढीपाडव्याचा सण कधी आहे, त्याचा मुहूर्त आणि त्याचे महत्त्व जाणून घेऊया. पंचांगानुसार चैत्र महिन्याची प्रतिपदा तिथी 8 एप्रिल 2024ला रात्री 11:50 पासून दुसऱ्या दिवशी 9 एप्रिल 2024 रोजी रात्री 8:30 पर्यंत असणार आहे. त्यामुळे यंदा गुढीपाडव्याचा सण हा मंगळवारी 9 एप्रिल 2024 रोजी साजरा करण्यात येणार आहे. गुढी उभारण्यासाठी यंदा शुभ मुहूर्त हा मंगळवारी 9 एप्रिलला सकाळी 6:02 पासून 10:17 पर्यंत असणार आहे. तुम्ही या शुभ मुहूर्तावर गुढीची पूजा करू शकता. गुढी उभारणे गुढी म्हणजे ध्वज आणि प्रतिपदेच्या तिथीला पाडवा असं संबोधलं जातं. गुढीपाडवा हा सण रब्बी पिकांच्या कापणीचं प्रतीक मानलं जातं. हिंदू धर्मात अशी मान्यता आहे की या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली होती. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजयाच्या स्मरणार्थ गुढीपाडव्याचा सण साजरा करण्यात येतो. या दिवशी महाराष्ट्रात विजयाचे ध्वज घराबाहेर फडकवतात. गुढी म्हणजेच विजय आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. गुढीपाडवा साजरा करण्यामागे अनेक पौराणिक कथा आहेत. त्यातील एक आख्यायिका अशी आहे की महाभारताच्या आदिपर्वात उपरीच्या राजाने इंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी जमिनीत रोवली. या काठीची त्याने नवीन वर्षाच्या सुरुवातीला पूजा केली. ही परंपरा आजही पुढे चालवण्यात येत आहे. तर दुसऱ्या पौराणिक कथेनुसार श्रीराम वनवासातून पुन्हा अयोध्येला परतले म्हणून गुढीपाडव्याचा उत्साह साजरा करण्यात येतो. अशीच अजून एक आख्यायिका आहे ज्यात म्हटलं गेलं आहे की पार्वती आणि शंकराचे लग्न पाडव्याला ठरले होते. त्यानंतर तृतीयेच्या तिथीला पार्वती आणि शंकराचे लग्न झालं असं म्हणतात. तर या दिवशी आदिशक्ती पार्वती मातेची पूजा करण्यात येते. वेदशास्त्रात असाही उल्लेख आहे की सत्ययुगाची सुरुवातही याच तिथीला करण्यात आली होती. तर या तिथीला तसेच सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा दिवस, महिना आणि वर्ष मोजून पंचांगांची रचना केली. गुढीपाडव्याचा पहिला दिवस हा चंद्राची पहिली अवस्था मानली गेलेली आहे. तर तुम्हाला आजची माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.